दंडवत हो. दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये आपण 57 क्रमांकाचा 58 क्रमांकाचा कोलाचा दृष्टांत श्रवण करणार आहोत. एके शारीरे मानसिके दुःखे ईश्वरापासून पावेती, परित्रसेती ना ते ब्रह्मविद्येते पावती, जैसा कोलाचा. एके शारीरे मानसिके दुःखे म्हणजे परमेश्वराचं विधी आचरण करत असताना शारीर आणि मानसिक दोन्ही प्रकारचा त्रास होतो. आणि जसं व्यतिपाताच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं की ते त्या लाभाते चुकेती, कशामुळे न जे उबगले त्रसले आणि शारीर मानसिक जो काही त्रास आहे तो त्रास ज्यांना सहन होत नाही, एरवी प्रपंचाच्या माध्यमातनं अनेक वेळा अनेक त्रास जो आहे तो त्रास जीव सहन करत असतो. परंतु ईश्वरीय एखादा विधी असेल तर त्या विधीच्या वेळेला मात्र काही शारीर मानसिक थोडा देखील त्रास झाला तर लगेच तो त्रास जो आहे तो आपण जाहीर करत असतो. एरवी प्रपंच करत असताना कितीतरी मानसिक त्रासही आपल्याला अनेक वेळा होतो, शारीर त्रास देखील अनेक वेळा होत असतो, परंतु त्याबद्दल आपण काही कोणाला काही सांगत नसतो. परंतु ईश्वरीय विधीमध्ये एखादं तीर्थवंदन स्थानवंदन करण्याला आपण गेलो, थोडा देखील काही त्रास झाला की लगेच आपण त्या ठिकाणी काही ना काही बोलून बसत असतो. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो त्या लाभाते चुके म्हणजे व्यतिपाताच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं की तो जो जीव आहे जो अशा प्रकारचा कुठलाही त्रास सहन करण्याची मानसिकता ठेवत नाही, तो जीव मात्र परमेश्वरीय लाभाला चुकून जातो. आणि जो जीव परमेश्वराच्या विधी आचरणामध्ये शारीरे मानसिके दुःखे ईश्वरापासून पावेती म्हणजे शारीर मानसिक दुःख कधी कधी परमेश्वराकडनंच आपल्याला मिळत असतं. म्हणजे काही वचनांचा सारोळा म्हणजे समूह सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये ते जे आचरण आहे ते कसं आहे, दुःखरूप आचरण आहे. आणि त्याच्यामध्ये मग विचारलं जातं की असं दुःखरूप साधन परमेश्वराने का दिलं बरं ना. ते पुढचं वचन येतं की सुख साधने देव न पविजे नायका. सुख साधनामध्ये देव परमेश्वर जे आहेत ते प्राप्त आपल्याला होऊ शकत नाही, कारण की जसं सुख मिळतं तशा पद्धतीने लगेच आपण सुखाच्या अधीन होतो, परमेश्वराच्या अधीन आपण राहत नाही. जसं थंड हवा वगैरे लागली आणि टेकायला मिळालं तर काय होतं, लगेच डोळा लागतो, लगेच झोप लागते. आणि तेच जर का गरम व्हायचंय, हवा लागत नाही आणि बसायला व्यवस्थित नसेल तर मग आता झोप लागेल का? नाही, आता झोप नाही लागणार. आता देव आठवतील आपल्याला. ते सुख साधन असेल तर तेव्हा देव आठवत नाही. आपल्या आवडीचा पदार्थ खाताना देव नाही आठवत, अनावडीचा पदार्थ खाताना मात्र देव आठवतो की काय भाजी बनवली, म्हणजे तिथे आपल्याला देवाची आठवण येऊ शकते. परंतु आपल्या सुख साधनामध्ये जर का आपण रममान असू, सुख साधनामध्ये जर का आपण त्या ठिकाणी त्यामध्येच आपण जर का रमलो तर मग मात्र परमेश्वराची आठवण आपल्याला येत नसते. आणि म्हणून परमेश्वर देखील सुखरूप साधन देत नाहीत, त्याच्यामध्ये कष्ट असतील अशाच प्रकारचं साधन परमेश्वर देतात. जसं आटन सांगितलं
गावोनी गावा जावे, म्हणजे पायी चालत जायचं आहे. तर पायी चालत जाण्यामध्ये कुठलंही सुख नाहीये, कष्ट आहे त्याच्यामध्ये. परंतु त्या कष्टामध्ये परमेश्वर आठवत आठवत जायचं. एकदा जर का परमेश्वराची आवडी तुम्हाला लागली तर ते साधन तुम्हाला कष्टरूप वाटत नाही. जसं प्रपंच कसा आहे, कष्टरूपच आहे, परंतु तो कष्टरूप का नाही वाटत? कारण की तो प्रपंच आपल्याला आवडतो, त्याच्यामध्ये राहणं आवडतं, त्यासाठी काही करणं आपल्याला आवडतं. ती आवड प्रपंचामध्ये निर्माण झालेली असल्यामुळे प्रपंचात किती संकट आले, काय आले तरी देखील त्या ठिकाणी ते करताना आपल्याला त्याचं दुःख वाटत नाही, त्याचा आनंदच वाटत असतो. आणि म्हणून इथे सांगतात की शारीरे मानसिके दुःखे ईश्वरापासून पावेती. म्हणजे परमेश्वर काय करतात? मानसिक दुःख म्हणजे काय आहे? परमेश्वराचा आठव. ज्या परमेश्वराची आवड निर्माण झाली, त्या परमेश्वराची जर का आठवण आली तर ते समोर नाही आहेत, प्रत्यक्ष नाही आहेत समोर, याचं दुःख मनामध्ये सुरू होत असतं आणि त्याला मानसिक दुःख असं म्हटलं जातं. परंतु त्यासाठी परमेश्वराची आवड असणं खूप गरजेचं आहे. आवड नसेल तर मनामध्ये दुःख तयार होत नाही. आणि म्हणून मानसिके दुःख म्हणजे परमेश्वराने जे काही विहित केलेलं आहे आणि परमेश्वरापासून जो लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे, त्याहीपेक्षा परमेश्वर जे आपल्याला भेटले पाहिजेत यासाठी म्हणून जो काही आवड किंवा वेद तयार होतो, तो वेद जो आहे तो मानसिक दुःख त्याच्यामुळे होत असतं. आणि ते दुःख हे आपल्यासाठी चांगलं असतं. एरवी जे दुःख असतं, मनातलं जे दुःख असतं, ते एरवी चांगलं नाही, ते आपल्याला विविध आजारांना ते आमंत्रण आहे. परंतु परमेश्वराच्या आवडीस्तव जे काही दुःख होत असतं, ते मात्र कुठल्याही प्रकारे आपल्याला हानी पोचवत नाही, तर उलट आपल्यासाठी ते चांगलंच असतं. आणि म्हणून इथे सांगतात की शारीरे मानसिके दुःखे, शारीरे देखील कष्ट परमेश्वराच्या विधीमध्ये असतात. याच्यामध्ये वृक्षांना खायला सांगितलेलं असेल किंवा फोडणी तोडणीचं खायचं नाहीये, रस विखो खायचं नाहीये, मिष्टान्न गोड पदार्थ खायचे नाहीयेत. जे साधं साधं अन्न आपल्याला भोजन करायचं आहे. आणि ते देखील कशासाठी? लवकर परमेश्वर दर्शनाला आपण जाऊ म्हणून, किंवा आपल्या आवडीचे पदार्थ जर का आपण ग्रहण केले तर त्यामधनं आपण त्या पदार्थामध्येच रममान होतो, त्या चवीमध्ये रममान होतो, त्या खाण्यामध्ये रममान होतो. तर मग त्यावेळेला तेवढ्या क्षणाला आपण देवाला विसरत असतो. आणि म्हणून तिथे असे काही शारीरिक कष्ट आहेत, याच्यामध्ये चालणं असेल किंवा सेवादास्यामध्ये सेवादास्य करणं असेल, इत्यादी प्रकारे काहीतरी सेवा करत असताना, अशक्ताची सेवा करताना त्याच्यामध्ये काही कष्ट आहेत वगैरे वगैरे. तर ह्या सर्व शारीरिक कष्ट आणि मानसिक दुःख म्हणजे ह्या पद्धतीने काय होतं, परमेश्वर कधी कधी हे दातृत्व आपल्याला करतात, कारण की त्यातनं आपलं भलं करायचं आहे. आपले जे काही वाईट कर्म आहेत ते वाईट कर्म नासायचे आहेत, अनधिकार नासायचे आहेत, अयोग्यता नासायची आहे, काही खंती आहे परमेश्वराची ती नासायची आहे. आणि त्याच्यामुळे हे काही काही शारीर मानसिक कष्ट दुःख परमेश्वराकडनं आपल्याला येत असतात. जसं आपल्याला वजनच कमी करायचं आहे तर ते बसल्या ठिकाणी होणार का? डॉक्टर सांगतात नाही चाला सकाळी, तुम्ही असं घाम आला पाहिजे, असं दम लागला पाहिजे, थकले पाहिजे तुमचं शरीर, म्हणजे अशा पद्धतीने कष्ट द्यावे लागतील शरीराला, तेव्हा जाऊन कुठे ते शरीरातल्या अनावश्यक गोष्टी कमी होतील. तसं आपल्या जीव स्वरूपाला आपण सगळं देह स्वरूपाच्या गोष्टी करत असतो है ना. आपला जन्म, देहाचा जन्म, देहाचा मृत्यू आणि आयुष्यभर देह एके देह आपलं चालत राहतं आणि देह साधना आपली चालू आहे. आपण सगळी प्रकाराने जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत देहाचीच काळजी आपण अधिक प्रमाणामध्ये घेतो. आणि अध्यात्म काय सांगतं? अध्यात्म देहाबद्दल नाही, अध्यात्म जीवाबद्दल बोलतं. आणि आपण कशाबद्दल बोलतो? विज्ञान कशाबद्दल बोलतं? देहाबद्दल. आणि अध्यात्म जीवाबद्दल बोलतं.
हा फरक दोघांमध्ये आहे. अध्यात्म हा जो भाग आहे तो जीव स्वरूपाच्या भल्याच जे आहे ते विधी आचरण त्यांना तो देत असतो. आणि म्हणून जीव स्वरूपी काय काय लागलेलं आहे हे आपल्याला कळत नाही. जोपर्यंत अध्यात्म ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवाला काय लागलेलं आहे, जीव किती मळीनात्वात पावलेला आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि म्हणून त्याचं ते मळीनत्व, त्या जीव स्वरूपी लागलेला जो दोष आहे तो दोष फेडण्यासाठी म्हणून परमेश्वर शारीर मानसिक दुःख जे आहेत ते दुःख त्या जीवाला देत असतात. आणि म्हणून अशा पद्धतीने ते परमेश्वराकडनं जे काही विधीच्या माध्यमातून जे काही दुःख शारीरिक किंवा मानसिक प्राप्त होत असेल ते उलट आपण स्वीकारलं पाहिजे. तुम्ही देवधर्म करत असताना जर काही कष्ट होत असतील ते उलट आनंदाने ते स्वीकारा. त्याच्यामध्ये अनेक कर्मांचा, वाईट कर्मांचा नाश आपला होत असतो. आपण सेवा करताना पण साध्या सेवा घेतो. कशा सेवा घेतो? कठीण सेवा नाही घेत, आपण साध्या सेवा घेतो. मी जसं उदाहरण नेहमी देतो, पंक्तीला वाढायचं असेल तर काय वाढायला घेतो आपण? मीठ. एकदा वाढलं की ते बस, परत वाढायचं नाही. कोणी विचारलं काय वाढतं? मीठ वाढतो, पुढच्या पंक्तीला वाढायचं. आता पाणी पण नाही घ्यायचं बरं का वाढायला, कारण की पाणी एकदा जर का वाढायला घेतलं तर शेवटचा माणूस उठेपर्यंत पाणी वाढावं लागतं. म्हणजे पाणी वाढणं जेवढं सोपं तेवढंच कठीण आहे. म्हणजे आपण अशा सेवा बघतो की कुठली सेवा कठीण आहे, कुठली सेवा सोपी आहे. आणि सेवा जेव्हा वाटप होते की तुम्ही काय कराल, आपण अधिकाधिक सोपी सेवा कुठली आहे तेवढी ती बघतो. आपल्याला सेवेमध्ये मानसिक आणि शारीरिक कष्ट होता कामा नये. बाकी मला काय सांगायचं ते सांगा, मी करेन, बाकीचं तुम्ही बघा. म्हणजे बाकीचं मला काही सांगू नका. म्हणजे मानसिक ताण आपल्याला नको पाहिजे, शारीरिक ताण पण आपल्याला नको पाहिजे, असं नाही. उलट जबाबदारीची भूमिका आपली असली पाहिजे. जे काही महत्वाचं आहे त्यामध्ये आपला पुढाकार असला पाहिजे. आणि जेवढं काही कठीण असेल तेवढं ते आपण स्वीकारलं पाहिजे. सोपं जे असेल ते दुसऱ्यांना दिलं पाहिजे. ह्याच्याने लाभ काय होतो? एक तर सेवेतला जो काही अदृष्ट लाभ होतो आहे तो तर होणारच आहे तुम्हाला. तो तुम्हाला दिसणार नाही पण तो इतक्या चांगल्या प्रमाणात होईल. परमेश्वर प्रसन्न होतील, हे सगळं होणार आहे. परंतु दृष्टपर काय होणार आहे की तुम्हाला त्या कार्याचा अनुभव येईल. ती जर का जबाबदारी आज तुम्ही पार पाडली, उद्या सुद्धा तुम्हाला ती जबाबदारी घेता येईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही तज्ज्ञ व्हाल. तुम्हाला त्याचे अंदाज येतील त्या कार्याचे, त्या सेवेचे. म्हणजे तुमची क्षमता तुम्ही स्वतः वाढवली पाहिजे. आपण एखाद्या सेवेतनं माघार घेतो, एखाद्या जबाबदारीतनं माघार घेतो, म्हणजे काय चांगलं आहे का ते? उलट तुम्ही काय करता आहेत की तुम्ही तुमची क्षमता कमी करून राहिलेत किंवा शून्य करून राहिलेले आहेत किंवा वाढवत नाही आहात. तुम्ही तुमची क्षमता वाढवली पाहिजे. तुम्हाला तो अंदाज आला पाहिजे. जसं महिला वर्ग आहे, रोज घरी 5 लोकांचं जेवण बनवतात. त्यांना अंदाज आला पाहिजे की 50 लोकांचं जेवणाला किती पदार्थ लागतील. 500 लोकांचं जेवण बनवायचं असेल त्यांचा अंदाज त्यांना आला पाहिजे. 5000 लोकांचा स्वयंपाक जर का त्यांना विचारला तर त्यांना तो अंदाज आला पाहिजे. नुसतंच 5 लोकांच्या स्वयंपाकात अडकून नाही राहायचं. अंदाज कळाले पाहिजे की किती लोक जेवायला आले तर किती अन्न वाढवावं लागेल, किती काय आपल्याला आयोजन नियोजन कसं करावं लागेल. ही क्षमता आपली आपण वाढवली पाहिजे. आणि ज्ञान कुठल्याही क्षेत्रातलं जर का वाढवलं तर ते काही वाया जात नाही, ते उपयोगीच पडणार आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही प्रकारचे कष्ट तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. असं कुठलं क्षेत्र नाही आहे की ज्याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक कष्ट नाही आहेत. आपण म्हणतो ना, एखाद्याने बिचाराने कमवलं आणि चोर येऊन ते घेऊन गेले. आता चोरांचं आयुष्य काही साधं आहे का? त्यांना काही शारीरिक मानसिक दुःख नाही का? त्यांनाही आहेच. जगातला असा कुठला माणूस नाही चांगलं काम करणारा किंवा वाईट काम करणारा, एकदम टोकाचं वाईट काम करणारा जरी जो माणूस आहे त्यालाही शारीरिक मानसिक त्याच्या परीचे कष्ट आहेच. शारीरिक मानसिक दुःखाशिवाय या जगामध्ये आपल्याला काही भेटणार नाहीये. आणि म्हणून इथे जर का ईश्वरापासून आपल्याला जर का असे काही शारीरिक मानसिक दुःख जर का मिळत असतील परित्रसेतीना, आणि जर का तुम्ही
अजिबात रस उत्पन्न तुम्हाला झाला नाही, तुम्ही जर का आवडीपूर्वक आणि योग्य प्रकारे जबाबदारीने जर का ती सेवा जर का तुम्ही पार पाडली, ते ब्रह्मविद्ये ते पावती, त्यांनाच परमेश्वराचं ज्ञान मिळतं. जर का कोणी म्हणत असतील की आम्हाला अभ्यासच होत नाही, आमचं ज्ञान वाढत नाहीये, कारण की आपण सुखरूप स्थितीमध्ये राहून अभ्यास करतोय, त्याच्यामुळे ते वाढणार नाही. ज्ञान घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये, तुमच्या जीवनशैलीमध्ये, तुमच्या आहारामध्ये, तुमच्या विहारामध्ये तुम्हाला बदल करावे लागतील. सगळं बदलावं लागेल. अन्न खाण्याची पद्धत किंवा जे अन्न आपण खातोय त्याच्याही पेक्षा वेगळ्या पद्धतीचं स्वरूप त्याला द्यावं लागेल आणि मग ते होईल. आपण जर का ते फोडणी तोडणीचं तेलकट मिष्टान्न वगैरे जर खाल्लं, त्याच्याने अभ्यास येत नाही, त्याच्याने फक्त आळस येतो. आळस आल्यानंतर पुढे आपण आयुष्यात काही करू शकत नाही. आणि म्हणून आळस न येणारं अन्न आपल्याला खावं लागेल आणि त्या माध्यमातून अभ्यास करावा लागेल. अभ्यासाचं मग आचरणामध्ये आणावं लागेल आणि मग आचरण तुम्हाला तुमच्या फलित स्वरूपापर्यंत घेऊन जाणार आहे. तरच तुम्हाला ब्रह्मविद्ये ते पावते. म्हणजे आधी तर आपल्याला ज्ञानच घ्यायचं आहे. आपण इथे लगेच मोक्षाच्या मागे लागलेलो आहोत. मोक्ष आता नाहीये. मोक्षाच्या आधी आपल्याला ज्ञान घ्यावं, आचरण करावं लागेल. आचरणाच्या आधी त्याचं ज्ञान घ्यावं लागेल आणि ज्ञानाच्या आधी शारीर मानसिक दुःख जे आहेत ते आधी सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये तयार करावी लागेल. आणि ती क्षमता ज्यांच्यामध्ये नाही आहे ते आयुष्यामध्ये काहीच प्राप्त करू शकत नाही. ती क्षमता ज्यांच्यामध्ये आहे ते आयुष्यामध्ये सर्व काही, त्यांना अपेक्षित सर्व काही ते प्राप्त करू शकतात. जैसा कोलाचा, इथे त्या ठिकाणी कोलाचा, कोल म्हणजे ते जे काही राजा वगैरे अशा प्रकारचे काही लोक आहेत, त्यांना तलवारीचे घाव किंवा म्हणजे ती तलवार कशी चालवायची किंवा विशिष्ट प्रकारचं शस्त्र कसं चालवायचं किंवा ती छडी किंवा काठी किंवा काय अजून असेल ते कसं चालवायचं, त्याचं जे शिक्षण आहे ते शिक्षण घेण्याचं जे काही ज्या गुरूंकडे जातो आपण आणि त्या गुरूंकडनं ते शिक्षण घ्यायचं आहे आणि ते शिक्षण घेताना मग त्याच्यामध्ये काही त्रास होतो वगैरे काय वगैरे, तर तो सगळा भाग या दृष्टांतामध्ये सांगितलेला आहे. कोल म्हणजे एक प्रकारची छडी आहे आणि ती छडी कशी चालवायची वगैरे ते या प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी तो राजपुत्र असेल किंवा राजकुमार असेल वगैरे तो येतो वगैरे, त्या संदर्भामध्ये हे सांगितलेलं आहे. आणि त्या दृष्टांताच्याच माध्यमातून आपण एक सांडोव्याच्या संदर्भातली लीळा बघणार आहोत. भटमुक्ष करुणी म्हणजे मुख्य करुणी अनुज्ञाकृत सांडोवा बांधवणे. अनुज्ञा, आज्ञा आणि अनुज्ञा. आज्ञा म्हणजे जी दिली ती आज्ञा आणि अनुज्ञा म्हणजे जी मागून घेतली, की स्वामींनी सांगितलं पहिले सांडोवा बांधा, ही आज्ञा झाली, त्यांनी ते बांधलं नाही. मग भटोबास आले, भटोबासांना कळालं की स्वामींनी सांडोवा बांधण्याची आज्ञा त्या लोकांना दिली पण त्यांनी काही बांधला नाही सांडोवा. मग भटोबास विचारतात, तो सांडोवा मी बांधू का? ही काय झालं, ती जी आज्ञा दिलेली आहे त्याला आज्ञा म्हणतात आणि जी मागून घेतली आज्ञा त्याला अनुज्ञा असं म्हटल्या जातं. भटोबासांनी ती अनुज्ञा मागून घेतलेली आहे स्वामींकडनं आणि भट मुख्य करून, बाकीचे पण आहेत पण त्याच्यामध्ये मुख्य भट्टोबास आहेत आणि सांडोवा त्या ठिकाणी बांधल्या गेलेला आहे. गोसावी भक्तजनासहित खडकाळी बीजे केले. खडकुली नावाचं एक गावच आहे. आता ते जे धरण आहे त्या धरणाच्या पाण्यामध्ये ते गाव जे आहे ते गेलेलं आहे आणि त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खडक आहे आणि म्हणून त्याला खडकुली असं म्हटलं गेलेलं आहे. स्वामी म्हणतात, येत सांडोवा बांधीजेल मग पैलाडी जायचे. इथे सांडोवा बांधायचा आणि मग आम्हाला पलीकडे जायचंय, पाणी वगैरे आहे तिथे नदीला. भक्तजन म्हणतात, जीजी येत काहीसेनी सांडोवा बांधवेल, हे जळांत पाणी. आता ते भक्तजन म्हणतात की इथे जळांत पाणी आहे. आपण एखाद्या नदीच्या जवळ गेलो आणि जर का म्हटलं की नदीला पाणी आहे
तर त्या पाण्याच्या पलीकडे जायचंय, पण कसं जायचंय? पाण्यात उतरून नाही जायचं, सांडोळ्यावरून जायचं. त्याच्यासाठी पूल बांधा. आता शक्य आहे का? नदीमध्ये ह्या क्षणाला लगेच आपल्याला पूल बांधायचं साहित्य काहीच नाहीये. आणि म्हणून ते म्हणतात की देवा, हे तर सांडोवा कसं काय बांधता येईल बरं? हे तर जळांत पाणी, म्हणजे पाण्याचा अंत लागणार नाही, ते खोल पाणी आहे सगळं. आणि येत पाव थारे ना, जर का पाय टेकवायचं म्हटलं तर खाली तळाला पाय टेकणार नाही, एवढं खोल आहे. मागू ते सर्वज्ञ म्हटले, येत सांडवा बांधी जेल, मग पैलाडी जाई जेल. इथे सांडवा बांधायचा आणि मग पलीकडे आम्ही जाऊ. परत स्वामी असं म्हणतात, मागू ते भक्तजन म्हणतात की देवा, इथे काही सांडवा बांधता येणार नाही. स्वामी परत म्हणतात, येत सांडवा न बंधवे तरी तुम्ही अवघे येथुनी जा. स्वामी म्हटले की तुम्हाला सांडवा बांधावा लागेल. ते म्हणाले, आम्ही काही या पाण्यामध्ये सांडवा म्हणजे काय? पूल, दगडाचा पूल, तो काही आम्ही बांधू शकत नाही. स्वामी त्यांना म्हणतात, जर का तुम्ही सांडवा बांधू शकत नाही तर तुम्ही इथून निघून जा. म्हणजे परमेश्वर जे सांगतात ते कठीण असतं, पण परंतु ते अशक्य असं नसतं बरं का, ते शक्य असतं. आणि म्हणूनच परमेश्वर सांगतात, शक्यतेची निरूपिती, अशक्य ते निरूपण करत नाही. फक्त आपल्या मानसिकतेनुसार आपल्याला ते अशक्य वाटतं, परंतु ते मात्र शक्य असतं, म्हणूनच देव सांगत असतात. आणि मग स्वामींनी सांगितलं, तुम्हाला जर काही शक्य नाही तर इथून निघून जा. आणि ते म्हणतात, हो का जी हे होवेल, हे शक्य आहे म्हणाले, इथून निघून जाणं, पण सांडवा काय आम्ही बांधणार नाही. आणि अवघे ढगाकडे गेले, म्हणजे उंच ठिकाण आहे. ढग म्हणजे वर ढगात नाही गेले, इथे उंच ठिकाणाला ढग असं म्हटलेलं आहे. त्या ढगाकडे गेले. भट म्हणिया गेले होते, आणि भट्टोबास जे स्वामींच्या प्रत्येक सेवेला ते तत्पर आहेत, ते भट्टोबास काहीतरी सेवेसाठी म्हणूनच बाहेर गेलेले होते. ते आले आणि भट गोसाव्यांपाशी आले आणि बघतात की स्वामी एकटेच बसलेले आहेत, बाकीचे कुठे गेले सगळे. अवघे भक्तजन के, स्वामींना त्यांनी विचारलं, सगळे भक्तजन कुठे गेले बरं? स्वामी म्हणतात, येथून यायचे म्हणितले, येत सांडवा बांधा, मग पैलाडी जाई जेल. स्वामी सांगतात वृत्तांत की आम्ही सांगितलं त्यांना इथे सांडवा बांधा आणि मग आम्ही त्या सांडव्यावरून पलीकडे जाऊ. ते म्हणते, येत काहीसेन सांडवा बांधवेले जळांत पाणी. त्यांनी सांगितलं की हे जळांत पाणी आहे, खोल पाणी आहे, इथे काही सांडवा बांधला जाणार नाही. येथ पाव थारे नाय, येथून यायचे म्हणितले तरी तुम्ही अवघेच येथून जा. मग आम्ही त्यांना सांगितलं, इथून जा, मग तुम्ही सांडवा बांधू शकत नाही तर. ते तया होवले, ते मात्र त्यांच्याकडनं शक्य झालं, इथून निघून गेले ते. भटोबास म्हणतात, जी जी मी सांडवा बांधो. भटोबासांनी आज्ञा मागितली देवाकडे की तुम्ही त्यांना सांगितलं सांडवा बांधायला, तर मी बांधू का तो सांडवा? आता जर का एवढ्या लोकांना शक्य नाही आहे तर तो भटोबासांना कसं काय शक्य होणार होता? परंतु भटोबासांना हे मात्र माहिती आहे की स्वामींनी तो सांडवा बांधायला सांगितलं, याचाच अर्थ तो सांडवा बांधल्या जाऊ शकणार आहे. जर का तो बांधल्या जाऊ शकणार नसता तर स्वामींनी तो सांडवा बांधायला सांगितलाच नसता. आणि म्हणून त्या ठिकाणी भट्टोबासांनी ती अनुज्ञा मागितली की मी तो सांडवा बांधू का? स्वामी म्हणतात, तरी तू येतीची प्रवृत्ती विको होसी, आणि काही जर का तुम्ही बांधणार असाल तर तुम्ही आमच्या प्रवृत्तीला विको म्हणजे पात्र ठरणार, आमच्या इच्छेला तुम्ही पात्र ठराल, असं स्वामी त्यांच्यावर प्रसन्न होतात. स्वामी म्हणतात, तरी तू येतीचे प्रवृत्ती विको होसी, आणि काही मग भट काही दगड गुंडे मिळवू लागले. आता सांडवा बांधायचा आहे तर तो दगडाचाच बांधावा लागेल. तर भट्टोबासांनी काही दगड गुंडे म्हणजे मोठे दगड, छोटे दगड असे भट्टोबासांनी एकट्याने गोळा केले. आता हे काही शक्य नाही की एकट्यानेच दगड गोळा करायचे, एकट्यानेच ते नदीमध्ये आतमध्ये पात्रात उतरायचं, पाण्यात उतरायचं आणि ते हे करायचं, असं एकट्याने काही शक्य नसतं. यासाठी सगळ्यांचं सहकार्य महत्वाचं आहे. कुठलंही तुम्ही कार्य करा, धर्म कार्य करत असाल तर तुमचं पण सहकार्य सगळ्यांचं अपेक्षित आहे. एकाच माणसाने पळायचं, एकाच माणसाने ठरवायचं असं नाही.
आपल्याला पण वाटलं पाहिजे की नाही धर्मकार्य आपल्याला करायचं आहे, हे सगळ्यांच्या मनामध्ये तो भाव निर्माण झाला पाहिजे. आणि मग ते करण्यासाठी अजून चांगल्या प्रकारे उत्साह सगळ्यांमध्ये येत असतो. आणि इथे भट्टोबास एकटेच तयार झालेले आहेत. आणि विशेषता अशी आहे की धर्मकार्यासाठी खूप कमी लोक तयार असतात बरं का. भांडण असेल तर सगळे आम्ही पण येतो भांडायला, चला, लगेच सगळे लोक तयार होतात. पण धर्मकार्य असेल ते म्हणतात की तुम्ही करा, काय असेल ते मग सांगा मला. म्हणजे त्या कार्यासाठी खूप कमी लोकांचा सहभाग असतो, पुढाकार असतो. आणि इथे भटोबास एकटेच आहेत, एकट्यांना हे शक्य नाही. आणि म्हणून भटोबास म्हणतात की मी सांडवा बांधू का. आणि मग अनुज्ञा मिळाली, दगडगुंडे जमा केले आणि मग स्वामींचं श्रीमुख बघितलं. स्वामींच्या श्रीमुखावर प्रसन्नता दिसली. म्हणजे स्वामी मगाशी उदास होते, आता प्रसन्न दिसतात. आणि मगच त्यांनी लगेच विचारलं की मग भटोबासी गोसाविया ते म्हटले, जीजी मी ते आपण्या विरजे बोलाव, म्हणजे त्या बाकीच्यांना मी माझ्या मदतीला बोलवू का. आता स्वामी मगाशी जर का त्यांनी विचारलं असतं तर स्वामींनी हो म्हटले नसते, रागावले असते भटोबासांवर. पण स्वामींना त्यांनी आधी प्रसन्न केलं आणि प्रसन्न केल्यानंतर मग विचारलं मी बाकीच्यांना बोलवू का. आणि मग स्वामी म्हणतात मग बोलावा. स्वामी म्हणतात ठीक आहे बोलवा. भटोबासी अवघे देखिले. भटोबासांनी सगळीकडे बघितलं ते कुठे गेलेले आहेत. आणि मग ते दिसले, भटोबास त्यांच्या जवळ गेले. भटोबास त्यांना म्हणतात, हे काही का तुम्ही अवघे येत काही, तुम्ही इथे का बसले. स्वामी तिकडे बसले, तुम्ही इथे का बसलेले आहेत. गोसाव्या ते सांडूनी कैसे आले ती. स्वामींना सांडून इथे कस काय आले तुम्ही. काही करू नाग द्या. मग ते बाकीचे सांगतात काय करायचं. मग स्वामी तर म्हणतात तिथे सांडवा बांधायचा, आणि तिथे काही सांडवा बांधणं काही शक्य नाही. मग स्वामी म्हटले निघा इथून, निघून जा. मग आम्ही निघून आलो. भटोबास म्हणतात बांधते काही तुम्ही, तुम्ही होची म्हणावे, मा करते कर नेनो कोण. भटोबास म्हणतात की बांधते काही तुम्ही, म्हणजे जरी ईश्वराने जर का ते कार्य सांगितले आणि ते आपण केलं तरी करणारे आपण नसतो. आपल्याला वाटतं की आपल्यामुळे झालं, आपण केलं हे आपल्याला वाटतं. जसं मी निरूपण करतो तर मला वाटतं मी निरूपण केलं, पण मी निरूपण नाही करत. किंवा एखादा काही बदल झाला चांगला तर मला वाटतं मी बदल केला, तो बदल मी केलेला नसतो, तो देवानीच केलेला असतो. निमित्त फक्त मी आहे. म्हणून माझ्या माध्यमातून एखादं चांगलं कार्य होतंय तर त्याचे श्रेय मी घेऊ नये. मी म्हणू नये की माझ्यामुळे ज्ञान झालं सगळ्यांना, असं काही नाहीये. हे देवाचं ज्ञान आहे, ते देवामुळेच तुम्हाला सगळ्यांना ते ज्ञान होतं. मी एक फक्त निमित्त मात्र असतो, त्या ठिकाणी उपस्थित होतो. देव असं कोणालाही तुमच्या, जर का तुमचा योग आलेला असेल चांगल्या कार्याचं, परमेश्वर कुणालाही उभं करून तुमच्याकडनं ते कार्य करून घेतील. आणि म्हणून ते म्हणतात की करते करविते काही आपण आहोत का. तुम्ही होची म्हणावे, तुम्ही फक्त हो म्हणायचं. मा करीते ते नेनो कोण. करते ते कोण, परमेश्वरच आहे सगळं करणारे. मी सांडवा बांधेन मज तुम्ही विरजे लागा. चला तो सांडवा मी बांधतो, तुम्ही काय करा फक्त मदतीला या माझ्या. आणि मग सगळेजण आले, स्वामींजवळ आले, दंडवती घातली, श्रीचरणा लागले. आणि भटोबास म्हणतात, म्हणजे दोन पर्याय देतात, तुम्ही अवघे दगड आणा, मी सांडवा बांधेन, का मी दगड आणीन तुम्ही सांडवा बांधा. म्हणजे असं करा की तुम्ही सगळे मिळून दगड आणा आणि मी एकटा पाण्यात उतरून सांडवा बांधतो. किंवा असं करा तुम्ही सगळे मिळून सांडवा बांधा, पाण्यात उतरा, दगड लावा, मी जेवढे काही दगड पाहिजे ते मी एकटा पुरवेन. आता सोपं काय याच्यामधलं, दगड आणणं सगळ्यात सोपं आहे. प्रत्येक जण सेवा बघताना हे बघतात की सोपं काय आहे ते करायचं. आता मुळामध्ये सांडवास का बांधायचं नव्हतं की जळांत पाणी आहे, आतमध्ये गेलो बुडालो, वाहून गेलो, काय झालं तर जीव जाईल आपला. प्रत्येक जो व्यक्ती आहे तो आपल्या जीवाला जपत असतो. आणि मग ते सगळे म्हणतात ना नागद्या, आम्ही दगड आणून तू सांडवा बांध. आम्ही दगड घेऊन येतो, पाहिजे तेवढे दगड आणून देतो, परंतु सांडवा मात्र तुम्हीच बांधायचा. म्हणजे वाहून गेले, बुडाले बिडाले ते तुम्हीच, आम्ही मात्र व्यवस्थित सुरक्षित राहणार आहोत. मग अवघे दगड आणि ती भटोबा सांडवा बांधेती. सगळेजण दगड आणतात, भटोबा सांडवा बांधतात. दगड भटा हाती देती,
भट बुडी देती दगड बैसविती. आता जो जसा दगड पाहिजे तसा दगड भटोबासांच्या हातामध्ये ते देतात. भटोबास तो दगड घेऊन पाण्यामध्ये डुबकी घेतात आणि तो दगड बरोबर तिथे पाण्याच्या तिकडे तळाशी जाऊन तो दगड लावतात आणि परत वर येतात. पहिला दगड, दुसरा दगड, असं करत करत पहिली पायरी बांधता भटोबासांचे तोंड बुचकळले. ऐसा पहारुदी व्यापार होय. पहिलं ती पायरी बांधता बांधता भटोबासांचं तोंड असं बुचकळून गेलं त्या पाण्यामध्ये. आणि पहार दी व्यापार होय. तासन तास तो व्यापार होतो आहे. 3-3 तास एकदा जर का सेवा सुरू झाली की 3-3 तास ती सेवा सुरू आहे. आयसा ती दिसी ती पायरीचा सांडवा बांधला. पहिल्या दिवशी एक पायरी, दुसऱ्या दिवशी दुसरी पायरी, तिसऱ्या दिवशी तिसरी पायरी. ऐसा 3 दिवसात 3 पायऱ्या बांधल्या. जे लोक म्हणत होते की इथे सांडवा बांधणं शक्य नाही, तिथे भटोबासांनी सांडवा बांधलेला आहे. आणि त्याच्यामध्ये देखील कुठल्याही प्रकारची साधन सामुग्री नाहीये, फक्त दगड आणि हात एवढंच आहे साधनामध्ये. आणि सर्वात मात्र महत्वाचं म्हणजे इच्छाशक्ती आहे, आवड आहे, स्वामींच्या आज्ञेचं अनुपालन आहे. आणि साहित्य फक्त 2च आहेत, दगड आणि हात. बस त्या माध्यमातनं त्यांनी तो सांडवा बांधलेला आहे. आणि तिसऱ्या दिवशी एक सीळ अवघे लोटीत होते ते काहीसे नाही सीळ न लोटे. आता ते जे काही 3 पायऱ्या बांधलेल्या आहेत, सांडवा म्हणजे काय की पाणी खालून वाहून पण गेलं पाहिजे आणि वरतून जाता पण आलं पाहिजे, अशा प्रकारचे ते 3 पायऱ्या उभ्या केलेल्या आहेत. आणि त्याच्यावर शिळा टाकली की स्वामींना पलीकडे जाता येईल. परंतु जी शिळा निश्चित केली की ही शिळा त्याच्यावर आपण टाकायची आहे, ती शिळा कोणाच्याने उचलल्या जात नव्हती, हलत सुद्धा नव्हती. आणि गोसाव्यांसी त्या खडकावरी आसन असे गोसावी राणाई साते म्हणितले. आणि तिथे स्वामींचं आसन आहे खडकावर आणि ती शिळा मात्र कोणाकडनं लोटल्या जात नाही. राणाईसा नावाच्या एक वयस्कर आई तिथे होत्या. आणि स्वामी त्या राणाईसांना म्हणतात, बाई कासोटा द्या मग बैसा. कासोटा द्या आणि बसा त्या शिळेच्या समोर. आणि काय करा, मागोते हात टेका, जमिनीला मागे 2 हात टेका आणि 2 जे पाय आहेत दोही पायी शिळा लोटा. 2 पाय ते शिळेला लावा, हात मागे करा आणि ती शिळा लोटा. आता तीही तैसेची केले. आता बाकीचे एवढे असून ती काही शिळा हालायला तयार नाही. आणि ह्या राणाईसा नावाच्या एका सामान्य एक म्हातारी बाई आहे, तिच्याकडनं ती शिळा लोटायला सांगतात स्वामी. तिने सुद्धा स्वामींच्या आज्ञेचं पालन केलं. आणि काय झालं की तीही तैसेची केली. आणि शिळा जेत शीळ पडावी तेथ जाऊनी खटकरी बैसली. आणि जेत शीळ पडावी, जिथे ती शिळा पाहिजे होती ती बरोबर तिथे जाऊन खटकरी बैसली, एकदम बरोबर चपलक बसली. म्हणजे त्याला नंतर हात लावायचं देखील काम पडलं नाही, इतकं बरोबर ती तिथे जाऊन बसली ती शिळा. आणि त्या अवघ्या विस्मो झाला, सगळ्यांनाच आश्चर्य झालं, आमच्याच्याने हाले ना ती शिळा. आणि ह्या बाईंनी ती लोटली शिळा आणि बरोबर जाऊन बसली. आणि मग भटोबासी म्हणितले, भटोबास म्हणतात, होय गा करीते नेनो कोणासे हे आम्हा अवघ्या लोटीता न लोटे. बघा, भटोबास त्यांना आठवण करून देतात, मी म्हंटल होतं ना तुम्हाला, ती करिता नेनो कोण असे, करिता कोणतरी दुसराच आहे, आपण नाही आहोत. हे आम्हा अवघ्या लोटीता न लोटे, ही शिळा आमच्या लोटण्याने लोटल्या जात नव्हती. मा बाईचेनी लोटे, बाई एका सामान्य बाईकडनं ती लोटल्या गेली शिळा. ऐसा सांडवा बांधला, असा सांडवा तो बांधला. मग सर्वज्ञ म्हटले, आता ऐसेची पैलाडी जायचे, असं आता मी पलीकडे जाऊ. म्हणून गोसावी पैलाडी बीजे केले. आणि मग आमचे स्वामी पलीकडे, काठाच्या पलीकडे बीजे करतात. म्हणजे या लीळेमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे ते शारीर आणि मानसिक दोन्ही प्रकारचे कष्ट आहे त्याच्यामध्ये. जरी आपण म्हटलं की काही नाही, दगड उचलायचा खाली न्यायचा आहे, शारीर कष्टच आहे, परंतु तो दगड कसा बसवायचा आहे हे मानसिक दुःख आहे त्याच्यामध्ये. तुम्ही कधी दगडाची भिंत बांधून बघा. विटांची भिंत बांधणं सोपं असतं, विटेवर वीट ठेवायची, झालं भिंत. दगडाच्या भिंती तसं नाही. दगड जे आहेत, ती जी पहिले दगड खाली ठेवले त्याच्यामध्ये ती जी काही दोरी तुम्ही हे केलेली आहे त्याच्या बाहेर तो दगड आला नाही पाहिजे. आणि जे खाली एक
रांग बसलेली आहे त्याच्यावर दुसरे दगड बसवायचे, ते त्याच्यामध्ये बरोबर बसले पाहिजेत. असं नाही झालं पाहिजे की ते बरोबर बसले नाही, तो खाचा बरोबर तयार झाला. म्हणजे खाचा तयार करायचा नसतो, जसा दगड असेल तशा पद्धतीने जी खालची जी रांग आहे त्यावर तशा पद्धतीचा दगड बघायचा आणि त्याला कसं बसवायचं हे कळालं पाहिजे. आम्ही संवत्सरला हे केलेलं आहे. मार्गाच्या सेवेमध्ये दगडाची भिंत बांधलेली एकदा आम्ही, आणि खरोखर ती एवढी कठीण होती. एक तर समोर मामाजी होते, आमचं काही डोकं चालायचं नाही. मामाजी अरे असं बसव, अरे असं बसव. म्हणजे त्याच्यामध्ये तो जो काही तज्ञ व्यक्ती आहे सेवेमधला बरं का, तोच व्यक्ती म्हणजे सेवेमध्ये जो तज्ञ विद्यार्थी आहे तोच बरोबर त्याला कळायचं बरोबर आहे कसं बसवायचं, काय बसवायचं आहे. दगडाची भिंत बांधणं सर्वात कठीण, आणि ती भिंत बांधणं म्हणजे तो दगड कसा बसवायचा काय वगैरे हे मानसिक दुःख आहे, म्हणजे मानसिक त्रास आहे. आणि तो बरोबर त्या हातामध्ये ते वजन घ्यायचं, ते खाली जायचं वगैरे, हे शारीरिक कष्ट त्याच्यामध्ये आहेत. हे दोन्ही गोष्टी भट्टोबासांनी काय केलेले आहेत, बरोबर त्या सहन केलेले आहेत. आणि परमेश्वराने ते दुःख दिलेलं आहे. म्हणजे परमेश्वराने सांगितलेले की ते सांडोबा बांधा. मुळामध्ये खरोखर बघता जे मगाशी जे लोक बाकीचे जे भक्तजन म्हटले इथे बांधू शकत नाही, ते बरोबर आहे त्यांचं, त्या भक्तजनांचं. तिथे तो सांडोबा बांधताच येत नाही. परंतु तिथे सांडोबा बांधणारे आपल्यासारखे असतील तर खरोखर ते बांधणं शक्यच नाहीये. तिथे सांडोबा बांधणारे भट्टोबासांसारखेच असावे लागतात, सेवेची आवड असलेले, कुठल्याही प्रकारची सेवा असो. आमच्या मार्गामध्ये आश्रमात असताना असे काही लोक होते की त्यांच्याकडे जर का ती सेवा दिली की आपण निश्चिंत होऊन जायचं की आता ते सेवा पूर्ण करणार. ते दुसऱ्या कोणाला दिली की ते म्हणायचे शक्यच नाही, ते असंच आहे, ते तसंच आहे, हे तिकडे न्यावं लागेल दुकानात वगैरे वगैरे 10 कारणं सांगायचे. परंतु असे काही मंडळी होते सेवेच्या बाबतीमध्ये, त्यांची देहयष्टी बघितली तर एकदम काटकुळेच, परंतु सेवेच्या बाबतीतली त्यांची जर का इच्छाशक्ती बघितली ती मात्र सशक्त असायची. म्हणजे त्यांच्याकडे ती सेवा दिली की दिवसभरामध्ये ती सेवा पूर्ण, तासाभरात ती सेवा पूर्ण. म्हणजे अशी इच्छाशक्ती देखील सेवेच्या बाबतीमध्ये असणं आवश्यक आहे. इथे भट्टोबासांनी ते कष्ट केले. ते इतर जे काही सर्व साधक आहेत ज्यांच्यावर परमेश्वर नाराज आहेत त्यांच्यावर देवाने नाराज राहावं असं भट्टोबासांनी केलं नाही. त्या बाकीच्यांनाही बोलवलं, त्यांच्याही सेवे म्हणजे स्वामींची जी खंती त्यांच्यावर आलेली होती ती खंती घालवली. सेवेला ते नाही म्हणाले होते, त्यांना सेवेला परत लावलेलं आहे, त्यांनी पण सेवा ती केली. म्हणजे आपल्याला नेतृत्व जेव्हा करायचं असतं तेव्हा सगळ्यांना घेऊन चालायचं आहे. जो व्यक्ती नकारात्मक आहे त्यालाही हात पकडून त्यालाही त्या सेवेमध्ये सहभागी करता आलं पाहिजे. जे लोक नाही म्हणतात त्यांच्याकडनं सुद्धा ती क्रिया आपल्याला करवून घेता आली पाहिजे. त्यांनाही दाखवून दिलं पाहिजे की तुम्ही देखील ही कार्य करू शकता, तुमच्यामध्ये देखील ही क्षमता आहे. आणि म्हणून इथे हा दृष्टांत जो घेतलेला आहे तो कोलाचा दृष्टांत आहे. देव गोसावी यांच्या दर्शना आले. दादोस जे आहेत रामदेव ते स्वामींच्या भेटीला आलेले आहेत आणि मग एकुदी गोसावी शिक्षा पिले. स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलेला आहे. म्हणजे स्वामी त्यांच्या काही चुकीमुळे त्यांच्यावर थोडंसं रागवलेले आहेत आणि काहीतरी निरूपण देखील त्यांना केलं, ओरडले देखील स्वामी त्यांना. मग देवी म्हणतले जी जी गोसावी यांच्या दर्शना येई जे तै गोसावी शिक्षा पिती. स्वामी त्यांना म्हणतात की जे काही शिक्षा पण देवाने केलेलं आहे ते शिक्षा पण झाल्यानंतर मग दादोस जे आहेत ते थोडेसे हे होतात, नाराज होतात. ते स्वामींना म्हणतात देवा आम्ही कधीही तुमच्या भेटीला येतो तर तुम्ही शिक्षा का करतात, आम्हाला शिक्षा पण का करता. आता शिक्षा कोणाला केल्या जाते किंवा शिक्षा पण कोणाला केलं जातं, जो चुकतो त्याला. जो चुकलाच नाही त्याला शिक्षा कोण करेल का? कोणी त्याला शिक्षा करणार नाही, कोणी त्याला उलट शब्दाने बोलू शकणार नाही. जर का आपल्याला कोणी शिक्षा पण करतंय, आपल्याला कोणी ओरडतंय, याचा अर्थ आपण काहीतरी चुकीचं त्या ठिकाणी वागत आहोत. आपले आयुष्य जर का काहीतरी चुकीच्याच घटना घडतायत म्हणजे आपण काहीतरी चुकीचे करतो आहोत. आपल्या आयुष्यात दुःखच येत आहे म्हणजे काहीतरी चुकीचं आपण करतो आहोत.
एरवी सर्वसामान्य जगत असताना, जसं उदाहरण आपण घेतलं, तुम्ही चुकलात तर लोक तुम्हाला बोलतील, नाही चुकलात तर कोणी काही बोलणार नाही. तुम्ही बरोबर जर का मीठ टाकलं असेल भाजीत तर कोण म्हणेल का मीठ कमी आहे म्हणून? कोणी म्हणू शकत नाही. आणि तुम्ही जास्तीचं मीठ टाकलेलं असेल, उद्याच्याही भाजीचं मीठ आजच टाकलं असेल तर मग तर लोक बोलणारच ना. मग आता बोलल्यानंतर सुद्धा आपला राग येतो की मी हे केलं तर माझ्या त्या कार्याला नाव ठेवले. का ठेवले? कारण की नाव ठेवण्यासारखं ते कार्य केलं म्हणून ते नाव ठेवले. तसं दुःखही तुमच्या जीवनात येतं तर ते कुठेतरी आपण ते काहीतरी जोडून ठेवलेलं आहे म्हणून ते आलं. आपल्याला साधं लाईट बिल जास्त आलं की दुःख होतं. का बरं दुःख व्हायचं? आपण तेवढं वापरलं ती लाईट, त्याच्यामुळे तेवढं बिल आलं. ते त्याच्यात दुःख होण्याचं काय कारण आहे? तसं एखादं दुःख आपल्याला प्राप्त होतं ते जोडलंय आपण म्हणून ते आलं. उगाच कोणी तुम्हाला दुःख देऊ शकत नाही आणि उगाच तुम्हाला कोणी सुखही देऊ शकत नाही. हे सगळं जोडलेलं असतं तेवढं आपल्याला भेटतं, जे जोडलेलं नाही तेवढं आपल्याला भेटत नाही. हे धरून चालायचं. आणि म्हणून ते स्वामींना म्हणतात की देवा कधी पण आम्ही आलो तर तुम्ही शिक्षाच का करता? ओरडता का? परी शिक्षासी काहीची मान न करीती. शिष्याचा कधीच मान करत नाही. आता आपण मुळातच गुरु घरी जेव्हा जातो तेव्हा तिथे मान सन्मानाची अपेक्षा ठेवायची नसते बरं का. तिथे विनम्रतेने जायचं असतं. तिथे कुठल्याच अपेक्षा ठेवायच्या नाही. उलट त्यांच्याकडनं काहीतरी मार्गदर्शन मिळेल याचीच अपेक्षा ठेवायची. गुरु जर ओरडले तर त्या ओरडण्यामध्ये सुद्धा मार्गदर्शन आहे. ते म्हणतात हे का असं केलं, हे असं केलं पाहिजे होतं, ओरडले ते, परंतु त्याच्यात त्यांनी मार्गदर्शन पण केलेलं की असं करायचं नव्हतं, म्हणजे हे अशा पद्धतीने करायचं होतं. म्हणजे ते लक्षात येतं. शिक्षक मारतात अक्षर चांगलं काढ, म्हणजे त्याच्यात त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या की अक्षर चांगलं नाहीये हेही सांगितलं आणि अक्षर चांगलं काढ हे पण सांगितलं. ओरडून सांगितलं पण मार्गदर्शन झालं ना त्याच्यामध्ये. गुरु निमित्त असे आहेत की ते ओरडले जरी तरी ते मार्गदर्शनच असतं. आणि म्हणून त्या पद्धतीने आपल्याला ते घेता आलं पाहिजे. आपली जर का चुकीची वृत्ती असेल, दृष्टी असेल तर आपल्याला त्याचा रागच येणार. आणि म्हणून गुरुनिमित्तांकडे कधी देखील जाताना आपण मान सन्मान घेण्यासाठी जायचं नाही. त्यांच्याचमुळे आपल्याला भरपूर मान सन्मान भेटत असतो. दादोस मात्र काय म्हणतात की देवा तुम्ही आमचा कधीच मान करत नाहीत. स्वामी म्हणतात कोलू ठेवा मा की जैल. कोलू ठेवा म्हणजे ते ज्या शिक्षण घ्यायला तुम्ही आलेले आहात ते शिक्षण तुम्ही खाली ठेवा. म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही आहात तर विद्यार्थी दशा जी आहे ती तुम्ही रद्द करून टाका. तुम्ही विद्यार्थी नाही आणि मी तुमचा गुरु नाही असं तुम्ही निश्चित करा. त्याच्यानंतर आम्ही तुमचा मान सन्मान करू. ते म्हणतात जी जी कोलू म्हणजे काय? कोलू म्हणजे काय बरं? आणि त्यावर स्वामींनी दृष्टांत सांगितला. स्वामी म्हणतात की कवणी एक आचार्य असे. कवणी एक आचार्य आहेत म्हणजे कोणीतरी एक गुरुजी आहेत. ते आपल्या शिष्याशी सरावू दे. ते आपल्या शिष्याला ते कोल जो आहे तो कसा चालवायचा ते सगळं त्यांना ते विद्यार्थ्यांना ते शिकवत असतात. सरावू देता चुके तेत कोल हाने. आणि त्या ठिकाणी ते विद्यार्थ्यांना ते शस्त्र कसं चालवायचं वगैरे वगैरे हे सगळं शिक्षण देत असताना एखादा जर का शिष्य जर का चुकला तर ते काय करतात, जिथे चुकला लगेच त्याच्या पायावरती छडी मारतात. तो कोल जो आहे तो कोल मारतात त्याच्या पायावर. कारण की तो विद्यार्थी आहे आणि शिकवणारे हे गुरुजी आहेत. तो जर का चुकला तर त्याचं शिक्षण पूर्ण होणार नाही. चुकीचं शिक्षण त्याला द्यायचं नाही आणि शिक्षण घेताना त्याला चुकू द्यायचं नाही. आणि जर का चुकला तर त्याची चूक त्याच ठिकाणी लगेच सुधारायची. का मेळीची सिवी दे किंवा काहीतरी त्याला अपशब्द बोलतात. तयासी घाय खंडीये. आणि असा जो व्यक्ती आहे जो त्या गुरुच्या शिव्याही खातो, बोलणंही खातो आणि मारही खातो, तो विद्यार्थी पुढे जाऊन उत्तम प्रकारचा विद्यार्थी होतो. उत्तम प्रकारचं शिक्षण त्याला प्राप्त होतं. दिसा साता पाचा मागो. आणि एखादा एकू त्रसला जाय. एखादा जो व्यक्ती आहे त्याला ते काही आवडत नाही. ते काय ते मला काही पण बोलतात, काही पण मारतात वगैरे वगैरे आणि त्याच्यामुळे मला काही ते शिकायचं नाही. आणि म्हणून तो त्रस्त झाला. मानसिक आणि शारीरिक दुःख सहन करण्याची त्याच्यामध्ये क्षमताच नाही आहे
असा जो व्यक्ती आहे, असा जो विद्यार्थी आहे, तो ते शिक्षण सोडून घरी निघून येतो आणि दिसा साता पाचा मागवता ये, आणि काही दिवसांनी, 7-5 दिवसच नाही, काही दिवसांनी, 2-3 महिन्यांनी म्हणा वगैरे, तो परत जिथे ते शिक्षण तो घेत असतो, कदाचित हा राजकुमार आहे असं धरून चाला, म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं पडेल. तो राजकुमार आहे, तो राजकुमार आहे, तो सहन करणार आहे का हे सगळं काय, कोणाचे बोलणे वगैरे काही? म्हणून तो म्हणतो हे काय आपल्याला शिकायचं नाही, आपले वडील तर राजाच आहेत, आपल्याला काही कमी आहे का कुठल्या गोष्टीची, चला घरी. आणि तो घरी आला आणि काही दिवसांनी परत त्या ठिकाणी तो बघण्यासाठी गेला. आता तो कोण गेलेला आहे? आधी गेला तो विद्यार्थी म्हणून गेलेला होता, त्याच्यामुळे तिथे त्या गुरुनी त्यांना मारलंही आणि अपशब्दही बोलले. आता तो गेलेला आहे, तो कोण म्हणून गेला? तो तर राजकुमार म्हणून तो गेलेला आहे. आणि तो मागवता ये, तो कडीवाची पासुडी बैसो घाली. आता तो राजकुमार म्हणून आलेला आहे, तर आता तो गुरु काय करतो? गुरु काय करतात त्याचे? कडीवाची पासुडी म्हणजे कमरेला बांधलेलं जे काय उपरण आहे, ते उपरण तो सोडतात ते गुरुजी, आणि त्या राजकुमाराला बसायला देतात. मागे काय केलं त्यांनी? त्याला त्या कोलाने, त्या छडीने त्याला मारलं, आणि आज काय केलेलं आहे? त्याला बसायला दिलेलं आहे. कारण की मागे तो विद्यार्थी होता तेव्हा श्री गुरुजींचं आचरण बरोबर होतं, त्याला मारणं, त्याला बोलणं, त्याला शिकवणं. आज तो राजकुमार म्हणून आला, आता तो विद्यार्थी म्हणून आलेला नाही. तर विद्यार्थी म्हणून नसेल आलेला, मग त्याचा मान सन्मान होईल. आणि विद्यार्थी म्हणून आला तर त्याचा मान सन्मान श्री गुरुजी करणार नाहीत. पण श्री गुरुजींचा जो काही अपमान सहन जर का त्यांनी केला, तर आयुष्यामध्ये त्याला मान सन्मान मिळत राहणार, हे लक्षात घ्यायचं. ज्याने गुरुजींकडनं अपमान सहन केला, त्याला आयुष्यामध्ये पुढे मान सन्मान सगळं न मागता मिळेल. नको नको म्हणताच देखील त्याला तो मान सन्मान मिळतच राहणार. हे श्री गुरुजींकडनं आपल्याला शिकायचं आहे. आणि आज जेव्हा ते आले तेव्हा आता गुरूंकडनं मान मिळेल, परंतु का मिळेल? तो विद्यार्थी म्हणून मिळणार नाही, किंवा तो चांगला शिकला म्हणून तो मान मिळणार नाही. आता राजकुमार आहे म्हणून तो मान त्याला मिळतो आहे. आणि तो म्हणतो, या राणे हो बैसा, या राजे हो बसा, असं गुरु त्यांना म्हणतात. का पाया पाऊल होत असे, म्हणजे इथे हे सगळेजण काहीतरी शस्त्र चालवणे वगैरे हे सगळं शिकत आहेत, आणि ते काय करा, ते तुम्ही पहा. म्हणजे तुम्ही आता काही इथे शिकायचं नाहीये, किंवा काही ते हातामध्ये तुम्हाला शस्त्र घ्यायचं नाही, काहीच नाही, विद्यार्थी नाहीत, आता तुम्ही राजे आहात, तुम्ही इथे बसा आणि ते बघा सगळं काय कसं चाललेलं आहे. अशा पद्धतीने इथे हा दृष्टांत झालायचा सिद्धांत सांगतात. तैसे सन्निधानी असता शारीरे मानसिके दुःख साहती, ते ईश्वराच्या पदा योग्य होती. जे शारीर आणि मानसिक दुःख सहन करतात ते पुढे जाऊन ते पैशावालेच होतात असं नाही, परंतु त्यांचा अनुभव जर का तुम्ही बघितला तर तो माणूस सगळ्या ठिकाणी आपल्याला लागत असतो बरं का. ज्यांनी कष्ट वगैरे सगळं सहन केलेले आहेत, तो भविष्य काळ त्या माणसाचा असा असतो की कुठलंही काही कार्य निघालं गावामध्ये म्हणा कुठे काही, तर त्या माणसाला बोलवलं जातो. तुम्ही सांगा, तुमचं नियोजन सांगा, इतक्या लोकांचा स्वयंपाक आहे, इतक्या लोकांचं आयोजन आहे, हे आहे ते आहे, सगळं सगळं त्याच्यामध्ये सगळ्यात त्याला अनुभव असतो. म्हणजे त्याचा तो सन्मान, त्याला त्या कष्ट दुःख जे सहन केले त्याचा सन्मान त्या बदल्यामध्ये त्याला भविष्यामध्ये मिळत असतो. आणि ते ईश्वर पदा योग्य होती. जर का अध्यात्मातला जर का भाग असेल, हा व्यवहारातला भाग सांगितला, अध्यात्मामध्ये जर का हे दुःख कष्ट वगैरे सगळे सहन केले, जसं आता महानुभाव पंथामध्ये जे कोणी अधिकरण तुम्हाला दिसतात ना, आज तुम्हाला दिसतं की ते आसनावर बसले, त्यांचं भजन पूजन होतं वगैरे सगळं काय, मान सन्मान होतो, पण त्यांनी त्यांच्या त्या विद्यार्थी दशेमध्ये भरपूर कष्ट सहन केलेले आहेत. श्री गुरुजींकडनं बोलणंही त्यांनी खाल्लेलं आहे, कष्टही केलेले आहे, सगळं काही केलेलं आहे, अभ्यास दिवसभर बसून केलेला आहे, पाठांतर केलेलं आहे, भरपूर कष्ट घेतल्यानंतर आज त्यांची ही स्थिती आहे की समाजाकडनं ते मान सन्मानित केल्या जातात. आणि म्हणून या ठिकाणी अशाच प्रकारे त्यांनी जर का ते कार्य आपलं ठेवलं तर ते ईश्वर पदा योग्य होती. म्हणजे परमेश्वरापर्यंत पोहोचायचं असेल तर अशा पद्धतीने ते पोहोचल्या जात असतं. न सहाती ते नव्हेती, आणि जे सहन करत नाही ते,
जसं ज्यांनी शिक्षकांचा मार खाऊन, बोलणे खाऊन जरी ते वर्गातच बसून राहिले, ते आज कुठल्या तरी चांगल्या स्थितीमध्ये आहेत, त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि ज्यांनी शिक्षकांचा मार वगैरे सहन न करता वर्गातनं पळून गेले आणि शाळेत परत गेलेच नाही, त्यांची स्थिती आजच्या घडीला वेगळी. त्यांना वाटतं बरं का की आपण तेव्हा शिकलो असतो तर बरं झालं असतं. ते बाकीच्यांना सांगतात शिका बरं का, काही जरी झालं तरी अभ्यास करा. म्हणजे ही परिस्थिती असते. म्हणून दुःख आणि कष्ट हे या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही चुकीच्या दृष्टीने बघू नका, योग्य दृष्टीने बघा. जेवढे तुम्ही ते सहन कराल तेवढे तुम्ही आतून तयार व्हाल. तुमची मानसिकता जी आहे, सक्षमता जी आहे, आत्मविश्वास जो आहे, तो इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही तयार व्हाल समाजामध्ये. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विद्यार्थी दशेत राहणं. असं म्हणतात की माणूस जो असतो तो सर्व काळ विद्यार्थीच असतो. आपल्याला वाटतं की एकदा शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं म्हणजे आपण विद्यार्थी नाहीत. नाही, विद्यार्थी आपण असतोच. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही जा, तिथे तुम्ही विद्यार्थी म्हणूनच असता आणि तिथून काही ना काही आपल्याला घेता आलं पाहिजे. आता मी जरी निरूपण करतो, मी जरी सांगतो, तरी देखील काहीतरी ऐकण्यासारखं असेल तेव्हा मी देखील ऐकतो बरं का. तेव्हा मी विद्यार्थी दशेमध्ये जातो. मी सदा सर्वदा प्रवचन निरूपणकार राहिलो तर माझी प्रगती थांबून जाईल. मला विद्यार्थी दशेमध्ये पण जावं लागतं. मला पण काही चांगलं असेल तर ऐकावं लागतं, श्रवण करावं लागतं, ते आचरणात आणावं लागतं. आणि अशा पद्धतीने आपण आयुष्यभर विद्यार्थी दशेमध्ये असलो पाहिजे, तर आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळते. निरूपणाला पण येताना, कुठल्याही निरूपणाला तुम्ही जा, तिथे जाताना विद्यार्थी म्हणून जा. इथे आम्ही एवढी देणगी दिलेली आहे म्हणून जाऊ नका, अहंकार घेऊन जाऊ नका. तिथे विद्यार्थी म्हणून जा, तर तुम्हाला तिथे शिकायला मिळेल. आणि म्हणून इथे या कोलाच्या दृष्टांतामध्ये स्वामींनी हा विषय इथे सांगितला. आणि आपली जर का मानसिक आणि शारीरिक दुःख सहन करण्याची जर का आपली वृत्ती असेल तर व्यवहारामध्ये पण तुम्ही भरपूर काय प्राप्त करू शकता आणि अध्यात्मामध्ये पण देखील तुम्ही भरपूर काय प्राप्त करू शकता, असं या दृष्टांताद्वारे आपण पाहिलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 58 क्रमांकाचा कोलाचा दृष्टांत, सांडव्याची लीळा या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.